तर बजेटमधून कोल्हापूरकरांना नेमक्या काय अपेक्षा आहेत ते सुद्धा पाहूया। आता जे बजेट आपलं मंजूर होतंय त्यामध्ये प्रामुख्याने हीच मागणी असेल की आपलं आता जे रेल्वे स्टेशन आहे हे पुरातन म्हणजे शाहू महाराजांच्या काळापासून आहे। त्यामध्ये कोकणला जोडणारा जो रेल्वे मार्ग होता हा बरेच वर्ष आपण ऐकतोय, तर त्याला अजून एकही काय पुढे प्रोसिजर काय झालेली नाही आहे। त्याचबरोबर मुंबईला जाण्यासाठी ही संध्याकाळची एकच रेल्वे आहे। माझं असं म्हणणं आहे की इथून वंदे भारत ही मुंबईपर्यंत चालू व्हायला पाहिजे, त्याचबरोबर ती दिल्लीपर्यंत बी चालू व्हायला पाहिजे। रोजगार निर्मिती जी आहे, कारण आपण बघितलं तर बहुतांश युवक हे बेरोजगार आहेत, ते त्या बाबतीत कुठंतरी केंद्राने काहीतरी ठोस आपलं पाऊल घेतलं पाहिजे। त्याच प्रमाणावर जे मूलभूत गोष्टी आहेत, म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, आज पेट्रोलचा भाव जर आपण बघितला तर 104 रुपये पर लिटर भाव आहे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं कंबरडं ह्या गोष्टींमुळं मोडलेलं आहे। ह्या गोष्टीत कुठंतरी एक प्रकारचं त्या ठिकाणी ह्या गोष्टींची किंमत कुठंतरी कमी करून सहाय्य केलं पाहिजे। तर जो GSTचा जो स्लॅब आहे तो कमी व्हावा। मागच्या वेळेला थोडा कमी झाला, पण त्याचा जेवढा आम्हाला फायदा व्हायला पाहिजे होता तेवढा काय फायदा झालेला नाही आहे। त्याचप्रमाणे त्याच्यासोबत त्याचा जे परतावा आहे तो पण लवकरात लवकर मिळावा ही आमची माफक आणि रास्त मागणी आहे। आजकालच्या जे प्रायव्हेट अकॅडमीज आहेत त्यांच्या जागेला गव्हर्नमेंटच्या अकॅडमीज व्हायला हव्या, कारण की ज्या लोकांना गरज असते खरंच शिक्षणाची ती लोकं कधी जास्त फी असल्यामुळे त्या बाजूला म्हणजे प्रायव्हेट अकॅडमीज अफोर्ड करू शकत नाहीत। पण मला एवढंच वाटतं की गव्हर्नमेंटनं मदत करावी, कमी म्हणजे जे आत्ता प्रायव्हेट अकॅडमीज आहेत त्यांना विचारावं, म्हणजे असं हे करावं की त्यांना गव्हर्नमेंटला शिफ्ट करायला हवं। आत्ताचं दर आणि मागच्या एक 10 वर्षापूर्वीचा दर खूपच फरक पडलेला आहे। महिलांनी घर चालवायचं कसं, तर महिलांना आता नुसतं योजनेचं माध्यमातून तरी एक केंद्र सरकारनं काहीतरी योजनेच्या मार्फत त्यांना सुखसुविधा द्याव्या, ते तरी ॲटलिस्ट नुसतं कागदपत्र नाही तर कागदपत्राचे होऊन ते महिलांपर्यंत पोचाव्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।